इयत्ता 10वी विषय मराठी आपण बोर्डाच्या घटकनिहाय प्रश्नपेढीचा सराव करतो आहोत. आज व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण विभाग 2 पद्य सुरू करीत आहोत. यामध्ये आपण पद्य विभागावर आधारित असणारा कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 2 आणि त्याच्यामध्ये अ प्रश्न असतो. दिलेल्या कवितेवर आधारित कृती. आपल्याला एक कविता दिलेली असते आणि त्या कवितेवरती 8 गुणांच्या कृती विचारलेल्या असतात. त्याचबरोबर प्रश्न दुसरा आ मध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती. आपल्याला 4 गुणांसाठी ही कृती असते. याच्यामध्ये 2 कविता आपल्याला दिलेल्या असतात. त्यापैकी एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लेखन करायचं असतं आणि आपण सगळेजण आतापर्यंत जे काही पद्य विभाग अभ्यासलेले आहेत तर त्यांची तयारी या दृष्टिकोनातून नक्की केलेली असेल. आता प्रश्न दुसरा ई जो आहे तो काव्यपंक्तीचं रसग्रहण. आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता अभ्यासतो त्यातल्या 2 किंवा 4 ओळी ज्या असतील तर त्या आपल्याला रसग्रहणासाठी दिलेल्या असतात आणि त्याचं रसग्रहण आपल्याला करायचं असतं. आता रसग्रहण कसं करायचं, रसग्रहणामध्ये कोणत्या गोष्टी यायला हव्यात हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत की हा जो पद्य विभाग थोडा विद्यार्थ्यांना कठीण वाटतो आणि म्हणून आपण भाषा अभ्यासानंतर हा पद्य विभाग घेतलेला आहे. पद्य विभागावरती प्रत्येक कवितेवर एक याप्रमाणे आपण व्हिडिओ तयार करणार आहोत आणि जेणेकरून प्रत्येक कवितेचा एक स्वतंत्रपणे अभ्यास होईल आणि या कवितेवर असणारी 8 गुणांची कृती असेल किंवा इतर कवितांवरती मुद्द्यानुसार लेखन असेल, रसग्रहणाच्या काही ओळी दिलेल्या असतील, कोणत्याही कवितेतल्या ओळी आपल्याला रसग्रहणासाठी दिलेले असतील तर त्याचं रसग्रहण करणं या सगळ्या गोष्टींचा सराव जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे की जेणेकरून बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला छान प्रकारे लेखन करता येऊ शकेल. चला तर मग आपण या विभागाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपल्याला या विभाग 2 मध्ये चौथी जी कविता आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील उत्तम लक्षण हे एक संत काव्य आहे संत रामदासांचं आणि ती कविता आपल्याला इथे सरावासाठी दिलेली आहे. आता प्रश्न 2 अ जो आहे तो पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असा असतो 8 गुणांसाठी आणि याच्यामध्ये 2-2 गुणांच्या आपल्याला आकलन कृती दिलेल्या असतात. 2 आकलन कृती असतात 2-2 गुणांच्या. एक सरळ अर्थ लिहा अशा पद्धतीची कृती असते आणि चौथी जी कृती असते ती विचार सौंदर्य, भावसौंदर्य यावर आधारित असते आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं की ही 8 गुणांची कृती जी असते तर ती पूर्ण करायची असते. सुरुवातीला आपण काय करू, ही कृती जी आहे तर ती पूर्ण करू. आपल्याला ही कविता तिथं दिलेली आहे. आपल्याला अशाच प्रकारची कविता कृतीपत्रिकेमध्ये दिलेली असते आणि त्याच्यावरती हा कवितेवरचा प्रश्न 2 अ जो आहे तर 8 गुणांची कृती आपल्याला दिलेली असते. आता या कवितेवर आधारित जी पहिली कृती आहे तर ते आपण बघूया. पहा इथे प्रश्न 2 अ मधील इथे जी पहिली कृती आहे इथे 2 कोष्टक पूर्ण करा असं जरी झालेलं असलं तरी ती पहिली कृती आहे आणि आपल्याला हे कोष्टक पूर्ण करायला सांगितलेलं आहे 2 गुणांसाठी आणि कृती दिलेली आहे की कोणतेही कार्य करताना घ्यावयाची काळजी. आता आपल्याला ही कविता दिलेली आहे उत्तम लक्षण आणि त्याच्यावर आधारित ही कृती दिलेली आहे. आता कोणतेही कार्य करताना घ्यावयाची काळजी, मग आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी, कोणतंही कार्य करण्यापूर्वी, तर ते इथं समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण त्या कवितेतल्या ओळी पहिल्यांदा पाहूया. पहा या 2 ओळींमध्ये याचं उत्तर आहे की आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्यावी न करू नये कार्य काही. याचाच अर्थ काय की आळस आपण करता कामा नये, चहाडीचा विचार मनामध्ये आणता कामा नये आणि कोणत्याही गोष्टीचा नीट शोध घेतल्याशिवाय आपण ती गोष्ट करू नये असं इथं सांगितलेलं आहे. मग आपल्याला काय उत्तर लिहिता येईल तर आळस करू नये, चहाडीचा विचार मनात आणू नये आणि कोणतेही कार्य करण्यापूर्वी ते नीट समजून घ्यावे अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहू शकतो. आता कोणतेही कार्य करताना घ्यावे याची काळजी, याच्यामध्ये 2 कोणत्याही गोष्टी यातल्या लिहिल्या ह्या 3 पैकी तरी चालणार आहे आणि 2 गुणांसाठी आपल्याला ही कृती विचारलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे सराव करत असताना आपण उत्तर कसं काढायचं तर अशा प्रकारे हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. यासाठी कवितेचा चांगला अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येक ओळीचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे, त्याचा जो भावार्थ असेल कवितेचा तर तो आपल्याला आपल्या शब्दामध्ये सांगता यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण तयारी चांगली केली तर अशी जी उत्तरं आहेत तर ते आपल्याला पटकन
लक्षात येतात आणि अचूकरित्या आपण ही उत्तरं लिहू शकतो. कवितेचा अभ्यास थोडासा आपल्याला बारकाईनं करावा लागतो आणि आपल्याला आकलनाच्या पातळीवरती जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. म्हणून कवितेचा हा जो काही भाग असेल कृतींचा तो थोडासा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा अधिकचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आता दुसरी कृती विचारलेली आहे की खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. आता इथं कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आळस, परपीडा, सत्यमार्ग आणि सभेतील वर्तन. आणि दक्षता काय करायची आहे? मानू नये. आता इथं वागू नये ऐवजी करू नये असं पाहिजे. पुणे नये नये असं दिलेलं आहे. तर आपल्याला इथे आळस याविषयी काय आलेलं आहे की आळसात सुख मानू नये असं सांगितलेलं आहे आपल्याला. परपीडा करू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे वागू नये हा शब्द, वागू हा जो शब्द आहे तर तो इथं असायला नको होता असं माझं मत आहे की इथे परपीडा करू नये असं त्याचं उत्तर येणार आहे. सत्यमार्ग सोडू नये आणि सभेतील वर्तन म्हणजेच इथं नये म्हटलेलं आहे. काय करू नये सभेमध्ये तर लाजू नये. अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केली. पहा, आळसामध्ये आपण सुख मानू नये, परपीडा करू नये, सत्यमार्ग सोडू नये, सभेतील वर्तन आपलं सभेमध्ये लाजू नये. अशा पद्धतीने आपल्याला ही 2 गुणांची कृती विचारलेली आहे. म्हणजे साध्या सोप्या कृती असतात. फक्त आपण तिथं काय करायला पाहिजे, नीट विचार करून याचं जे उत्तर असेल ते वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण लिहू शकलो पाहिजे. आता पुढे पहा, तिसरी कृती आहे की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. आपल्याला इथं ज्या काही 2 काव्यपंक्ती दिलेल्या असतात तर त्याचा आपल्याला सरळच अर्थ लिहायचा आहे. म्हणजे जो आपल्याला त्या ओळी वाचल्यानंतर कवींना जे सांगायचं आहे आणि आपल्याला जो भाग त्याच्यातून कळलेला आहे तर तो म्हणजे त्या ओळींचा सरळ अर्थ. म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन कवींना काय म्हणायचं आहे किंवा आपण त्याचा अर्थ काय लावला हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडायचं नाहीये. आपल्याला त्या काव्यपंक्तीतून जो आपल्याला स्पष्टपणे अर्थ जाणवतो वाचल्यानंतर तर तो अर्थ म्हणजे सरळ अर्थ. मग आता सत्यमार्ग सांडू नये. आपल्याला लक्षात येतं की सत्याचा मार्ग, खरेपणाचा मार्ग आपण सोडता कामा नये. असत्यपंथे जाऊ नये म्हणजे आपण असत्याच्या मार्गाने जाता कामा नये. कदा अभिमान घेऊ नये आणि असत्याचा अभिमान कधी आपण बाळगू नये, गर्व कधी बाळगू नये. अशा पद्धतीनं असत्याविषयी इथं सांगितलेलं आहे. मग आता कसा अर्थ लिहिता येईल आपल्याला सरळ अर्थ? तर संत रामदास श्रोत्यांना सांगतात की कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, नेहमी खरेपणाने वागावे, असत्याचा मार्ग अनुसरू नये, खोटेपणा बाळगू नये, खोटेपणाचा कधीही अभिमान नसावा, गर्व करू नये, अंतिमतः सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवावे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्र, ह्या ओळीत ज्या दिलेल्या आहेत त्याचा आपण शब्दशः अर्थ इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. पुन्हा एकदा पहा की ह्या ज्या 2 ओळी आहेत की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आपल्याला ह्या 4 ओळींचा आपल्या शब्दामध्ये अर्थ सांगता यायला पाहिजे, तेवढी तयारी आपल्या कवितेची असली पाहिजे. मग आपण इथं उत्तर लिहू शकतो की संत रामदास श्रोत्यांना सांगतात की कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, नेहमी खरेपणाने वागावे, असत्याचा मार्ग अनुसरू नये, खोटेपणा बाळगू नये, खोटेपणाचा कधीही अभिमान नसावा, गर्व करू नये, अंतिमतः सत्याचा विजय होतो हे लक्षात ठेवावे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, हा सरळ अर्थ लिहायचा आहे. आता विद्यार्थी मित्र पहा, काय खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आणि आपल्याला 2 ओळी दिलेल्या आहेत आणि ह्या विचारांचं जे सौंदर्य आहे की विचार कशा प्रकारे मांडलेला आहे, या विचारांचं वेगळेपण काय आहे आणि काय वैशिष्ट्य आहेत या विचाराची, हे सगळं सांगणं म्हणजे विचार सौंदर्य स्पष्ट करणं. म्हणजे विचार सौंदर्य शब्द आला म्हणजे आपण घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही की इथे जो विचार मांडलेला आहे तो विचार वेगळा कसा आहे, त्या विचारांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो विचार जो आहे तर त्याचं एक आपल्याला आलेलं महत्त्व जे लक्षात येतं ते आपण मांडू शकलो पाहिजे, हे वेगळेपणा सांगू शकलो पाहिजे. हे जर आपण सांगू शकलो तर ते म्हणजेच विचार सौंदर्य असणार आहे. की तोंडाळासे भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संतसंग खंडू नये, अंतर्यामी. की आपल्याला इथे सरळ सांगितलेला जो अर्थ आहे तो आपल्या भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं तोंडाळ व्यक्ती असतील, भांडकुदळ व्यक्ती असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचा आपण त्यांच्याशी वाद घालता कामा नये. आणि संतसंग जो आहे, सत्संगती जी आहे ते आपण कधी सोडता कामा नये आणि हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे. आता आपण बघू विचार सौंदर्य कसं स्पष्ट करता येईल. की संत रामदास यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेल्या
उत्तम लक्षण या रचनेतून आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत. सामान्य माणसाला उपदेश करताना संत रामदास म्हणतात की आपण नेहमी तोंडाळ, मुद्दाम भांडण उकरून काढणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. अशा लोकांशी वाद घालू नये. असा वाद घालणे निरर्थक आहे हे लक्षात घ्यावे. व्यावहारिक जीवनात तोंडाळ, भांडकुदळ माणसे आपल्याला भेटणारच आहेत. या लोकांपासून दूर राहण्यासाठी सदैव सत्संगती धरावी, ती कधी सोडू नये असा संदेश ते देतात. वाईट प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा संत रामदासांचा हा सल्ला सार्वकालिक आहे, म्हणजे सर्व काळामध्ये लागू पडणार आहे. हा विचार जीवनाला योग्य दिशा देणार आहे. संत रामदासांनी आचरणात आणण्यास सोपा असा मार्ग सुबोध रचनेतून सांगितला आहे. अशा पद्धतीनं आपण या 2 ओळींचं जे विचार सौंदर्य आहे तर ते इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला एखादी कृती दिली तर त्या कृतीमध्ये काय यायला पाहिजे हे आपल्याला पक्क माहिती असलं पाहिजे. आणि ते जर असेल, आपल्याला माहिती असेल, तर आपण कोणत्याही ओळी कवितेतल्या दिल्या, मग भाव सौंदर्य स्पष्ट करा, विचार सौंदर्य स्पष्ट करा, काव्य सौंदर्य स्पष्ट करा, नक्की आपल्याला लिहिता येणार आहे. फक्त आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे आणि आपण ते नीट समजून घेतलं पाहिजे. आता आपण ह्या कवितेवरती ह्या ज्या 4 कृती आहेत 8 गुणांच्या, तर त्या पाहिलेल्या आहेत. आता पुढची एक कृती आपल्याला असते कवितेवर आधारित पद्य विभागामध्ये, की आपल्याला मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला लेखन करायचं असतं. याच्यासाठी 2 कविता दिलेल्या असतात आणि त्या प्रत्येक म्हणजे त्यापैकी एका कवितेचं आपण काय करायचं असतं, मुद्द्यानुसार लेखन करायचं आहे. आपण इथे मात्र ह्या दोन्ही कविता घेणार आहोत आणि त्याचं लेखन कसं करायचं हे समजून घेणार आहोत. प्रश्न 2A आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा आणि 4 गुणांसाठी ही कृती आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे. पहा, पहिली कविता इथं आपल्याला दिलेली आहे भरत वाक्य. आता मुद्दा काय दिलेला आहे की प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव द्या. आपल्याला तेवढंच लिहायचं आहे. प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, तर मोरोपंत आहेत. भरत वाक्य या कवितेचे कवी कोण आहेत, तर मोरोपंत आहेत. ते पंडित कवी आहेत. त्याच्यावर दुसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. म्हणजे भरत वाक्य ही जी काही कविता आहे या कवितेतून मिळणारा संदेश कोणता मिळतो संदेश, तर भरत वाक्य या रचनेत मोरोपंतांनी सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व पटवून दिले आहे. सज्जनांच्या सहवास व सद्विचारांचा प्रभाव आपले जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतो. म्हणजेच इथे सज्जनांच्या ऐवजी सज्जनांचा असा असायला पाहिजे की सज्जनांचा सहवास व सद्विचारांचा प्रभाव आपले जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतो. सामान्य माणसाला योग्य दिशा व प्रेरणा मिळते. आपले आचरण शुद्ध होते. यासाठी सत्कर्म व परमेश्वरावरील निर्मळ भक्ती महत्वाची आहे. यासाठी सज्जनांच्या संगतीत राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. अशा पद्धतीनं या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो तो इथे आपण मांडलेला आहे. महत्वाचा भाग म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासाचं व सद्विचारांच्या श्रवणाचं महत्व किंवा तो संदेश जो आहे तो या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. हे आपण आता इथं लिहिलेलं आहे. आता तिसरा मुद्दा इथं आहे 2 गुणांसाठी कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. आता यासारख्या प्रश्नामध्ये आपण नेहमी सकारात्मक विचार करायचा आहे आणि आपल्याला कविता आवडलेली असेल तर ती का आवडली हे आपण त्याच्यामध्ये काय करायचं असतं, मांडायचं असतं. आता भरत वाक्य ही कविता तुम्हाला आवडली का, आणि आवडली असेल तर ती का आवडली, आणि आवडली नसेल तर ती का आवडली नाही, असं तुम्हाला लिहायचं असतं. आता इथे पहा मी काय लेखन केलेलं आहे की भरत वाक्य हे काव्य मला मनापासून आवडले. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या सुभाषितपर रचनेतून प्रत्येक व्यक्तीला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवलाय. सज्जनांची संगती व सद्विचारांची श्रवण यांचे महत्त्व पटवून देण्यात पंडित कवी मोरोपंत कमालीचे यशस्वी ठरले आहेत. यातील प्रत्येक काव्यपंक्ती प्रत्येकाला सहजपणे मुखोद्गत होते, ती त्याच्यातील शाश्वत विचार मूल्यांमुळे. हे विचार आपल्यासाठी आहेत, आपण ते सहज आचरणात आणू शकतो असा विश्वास निर्माण होतो. प्रत्येकास अवलंबण्यास सोपा व सहजपणे भक्ती मार्गाकडे घेऊन जाणारे हे काव्य आहे. संस्कृत प्रचूर भाषा असूनही कुठेही दुर्बोधता निर्माण होत नाही. मन अंतर्बाह्य निर्मळ करायची असल्यास, इथे निर्माण झालेलं आहे, निर्मळ करायची असल्यास या काव्यपंक्ती दररोज म्हटल्या पाहिजेत अशा आहेत. अप्रतिम शब्द वैभवामुळे ही कविता प्रत्येकाच्या लक्षात राहील अशी आहे. म्हणजे इथे आपण ही कविता आपल्याला का आवडली हे आपण ठामपणाने इथं सांगितलेलं आहे. याच्यासाठी आपला अभ्यास असायला पाहिजे आणि असं जर असेल तर आपल्याला मुद्द्यानुसार लेखन जे आहे ते सहज आणि सोपं होऊन जातं. आपण फक्त सराव करायला पाहिजे आणि प्रत्येक कवितेचा अशा पद्धतीनं जे 8 मुद्दे आहेत त्या 8 मुद्द्यानुसार आपण सराव करायला हवा.
हवा. आता पुढे पहा विद्यार्थी मित्रो, दुसरी कविता दिलेली आहे उत्तम लक्षण. आणि इथे बघा प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहा. आत्ताच आपण ही कविता बघितलेली आहे की प्रस्तुत कवितेचे कवी आहेत संत रामदास. आता या कवितेतून कोणता संदेश मिळतो तर सर्वांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे समजून घ्यावीत, निकोप समाजाच्या निर्मितीसाठी शाश्वत असा सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेक बुद्धीने वागावे, आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. या मार्गाने सर्वांनी चालण्याचा प्रयत्न केल्यास आदर्श व्यक्तीबरोबरच आदर्श समाजाची निर्मिती होईल असा संदेश समर्थांनी दिला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथं काय करू शकतो, या कवितेतून मिळणारा संदेश जो आहे तर तो लिहू शकतो. आता पुढचं कृती आहे, म्हणजे पुढचा मुद्दा आहे की कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. जसं भरतवाक्य कवितेचं आपण लिहिलं की येस आपल्याला ती आवडली, तर ती का आवडली हे आपण सांगितलं. तसं उत्तम लक्षण ही कविता तुम्हाला आवडली का, आणि मग आवडली असेल तर ती का आवडली हे आपल्याला लिहायचं आहे. पहा, ही कविता जीवनाचा आदर्श मार्ग सांगण्याचे काम करते. सुखी आनंदी समाज जीवन निर्माण करण्यासाठीचा उपदेश ही कविता करत असल्याने मला ही कविता मनापासून आवडली. प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींचं ज्ञान सामान्य जनांना साध्या, सोप्या, सुबोध व प्रासादिक रचनेतून समर्थांनी पटवून दिले आहे. संत रामदास समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी किती जागरूक होते हे या कवितेतून लक्षात येते. म्हणजे नेमकं आणि महत्वाचं आपण इथं काय केलेलं आहे, मांडलेलं आहे की त्यामुळे आपल्याला ही कविता आवडलेली आहे असं आपण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या दोन्ही कवितांवरची ही मुद्द्यावरून आपण जे काही लेखन करायचं आहे तर ही कृती पूर्ण केलेली आहे. ही एकूण 4 गुणांसाठीची कृती आहे. आता पुढची विद्यार्थी मित्रो कृती आहे ती म्हणजे प्रश्न 2 की खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. आणि आपल्याला काव्यपंक्ती दिलेली असते आणि त्याचं आपल्याला काय करायचं असतं, रसग्रहण करायचं असतं. आता आपण काय करू की कोणती काव्यपंक्ती दिलेली आहे आणि त्याचं रसग्रहण कसं करायचं हे आपण समजावून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला इथे रसग्रहणासाठी कोणत्या ओळी दिलेल्या आहेत तर अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अशा पद्धतीच्या ह्या ओळी ज्या आहेत त्या उत्तम लक्षण कवितेतल्या आपल्याला दिलेल्या आहेत रसग्रहणासाठी. आता याचं रसग्रहण जे आहे ते आपल्याला 3 मुद्द्यानुसार करायचं आहे. एक आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आपल्याला इथे काय करायचं आहे सुरुवातीला की पहा इथं ज्या ओळी दिलेल्या आहेत की आपल्याला रसग्रहणासाठी की अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. आता रसग्रहणामध्ये पहिला मुद्दा जो आहे तर तो आशय सौंदर्याचा आहे. याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत कवितेचा जो आशय आहे तर तो आपल्याला थोडक्यात मांडायचा असतो की पहा, उत्तम लक्षण या संत काव्यात संत रामदासांनी आदर्श माणसाची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाने काय करू नये हे सांगतानाच काय करावे याचा नेमका बोध देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे. जीवनाचा शाश्वत मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग आणि या मार्गाचा अवलंब केल्याने आपल्याला प्रपंच व परमार्थात सुख मिळते. प्रत्येक व्यक्तीने विवेक बुद्धीने सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा समर्थांनी दिलेला उपदेश उद्बोधक आहे. अशा पद्धतीनं आपण इथं आशय सौंदर्य स्पष्ट केलेलं आहे. आता काव्य सौंदर्य काय लिहिता येईल या दोन ओळींविषयी तर समर्थ रामदास सामान्य माणसाला आवर्जून सांगतात की अपकीर्ती म्हणजेच कुप्रसिद्धी आपल्या वाट्याला येणार नाही असेच कार्य करा. विवेकाचा विचार म्हणजेच योग्य अयोग्याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. यामुळे आपली सत्कीर्ती वाढेल. आपलं चारित्र्य आपण स्वच्छ ठेवायला हवे, त्यावर कोणताही डाग पडता कामा नये. यासाठी समर्थांनी सांगितलेला मार्गही साधा, सोपा व शाश्वत असा आहे. सत्याच्या मार्गावरून चालत राहणे हाच जीवनाचा शाश्वत मार्ग आहे. नेहमी सत्याचाच विजय होतो हे मूल्य प्रभावीपणे मांडलाय. सत्याचा मार्ग घट्ट पकडून ठेवला तर सामान्य माणसाला योग्य दिशा नक्की मिळते. हा शेवट समर्पक आहे. अशा पद्धतीने आपण या 2 ओळींचं काव्य सौंदर्य इथे स्पष्ट केलेलं आहे. आता भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत तर या रचनेतून समर्थांनी अगदी सुबोध व प्रासादिक भाषेत समाजाला मार्गदर्शन केले आहे. अपकीर्ती, सतकीर्ती या विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून योग्य तो उपदेश केलाय. सांडावी, वाढवावी, धरावी या शब्दांचा वापर करून यमक अलंकार साधलाय. यामुळे या काव्यामध्ये नादमाधुर्य आला आहे.
भावस्पर्शी रचनेमुळे यातील विचार प्रत्येकाला अंतर्मुख करतो, समर्थांच्या शब्दवैभवाची जाणीव होते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, हे 4 गुणांसाठीचं रसग्रहण आहे आणि अतिशय छान पद्धतीनं आपण हे रसग्रहण जे आहे तर ते मांडू शकलो पाहिजे, त्याचा सराव करू शकलो पाहिजे. आणि मला खात्री आहे की तुम्ही जर या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला सुद्धा छान पद्धतीनं दिलेल्या ओळींचं रसग्रहण करता येऊ शकेल. विद्यार्थी मित्र हो, आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की जेणेकरून बोर्डाची जी कृतीपत्रिका मराठी विषयाची सोडवायची आहे तर त्यामध्ये या व्हिडिओचा नक्की त्या ठिकाणी सर्वांना उपयोग होऊ शकेल. आज आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण लगेच उद्याच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.